ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केळीच्या दराने आजवरचे सगळे उच्चांक मोडीत काढलेले आहेत। मालाच्या प्रतीनुसार 14,000 ते 18,000 टन या भावाने व्यापारी शेतामध्ये केळी खरेदी करतात। त्यामुळे शेतकऱ्याला सोन्याचे दिवस आलेत। मनीष कुलकर्णीने गेल्या वर्षी 3 एकर ऊस मोडून केळीची 4,000 रोपं लावली। तेव्हा मनीष रावांनी केळीला सोन्याचा भाव येईल याचा विचार सुद्धा केला नव्हता। लागवडीसाठी 60,000ची रोपं, 30,000चं ड्रीप, 1,10,000 इतर खर्च आणि 3 एकरातून 120 टन उत्पादन, एकूण उत्पन्न मिळालं 17 लाख रुपये। पहिले आम्ही पारंपरिक पिकं घ्यायचो, ऊस, ज्वारी, गहू, बाकीचे असे सगळे पिकं घ्यायचो। पण नंतर ऊसापेक्षा मी असं प्रयोग करायचं ठरवलं की बाबा 3 एकरमध्ये इथे केळी करायची। ऊसापेक्षा तर केळी केव्हाही परवडते। केळी समजा एक 5 रुपये किलोनी जरी केळी गेली तरी ऊसापेक्षा निश्चितच उत्पन्न चांगलं आहे। मनीषला 14,000 रुपये टन भाव मिळाला। व्यापारी शोधत शोधत शेतात येत आहेत। उस्मानाबादची केळी जम्मू काश्मीर, पाकिस्तान आणि थेट अरब राष्ट्रांकडे निघाली आहेत। मेरा माल जाता है, देखो पंजाब भी जाता है, यूपी जाता है और तुम्हारा दिल्ली को भी जाता है, और बॉक्स भी पैकिंग होके बॉक्स भी पैकिंग जाता है दिल्ली के लिए, जम्मू भी जाता है, इस तरह जाता है। लेकिन माल बहुत कम है, माल का शॉर्टेज है थोड़ा, इसलिए माल को डिमांड शो चल रहा है, एकदम माल डिमांड अच्छा। फिलहाल इधर मार्केट में माल कम है और किसान के पास हम खुद जा रहे हैं। पहले किसान के फ़ोन आते थे हमको कि भाई आ जाओ, माल है हमारे पास, लेके जाओ। अभी वैसी पोजीशन नहीं है, कहीं कहीं माल मिल रहा है। गेल्या वर्षी दुष्काळात सुद्धा शेतकऱ्यांनी कशीबशी केळी जगवली। उत्पादन जास्त झालं त्यामुळे खरेदीसाठी व्यापारी आले नाहीत। शेतकऱ्यांनी बागा उपटून टाकल्या। यंदा उत्पादन कमी झाल्यानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी वाढली आहे। चांगला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा त्याला कमी 300 रुपये ऑन आहे, तर 1600-1700 पर्यंत हे भाव जातात। आज शेतकऱ्यांना हे परवडणारे चांगले भाव आहेत, म्हणून आज केळीला एक्सपोर्ट होते केळी। शॉर्टेज इसलिए कि माल की लागवड़ जो है कम है, और जैसे जो जरूरत से ज़्यादा माल होता है तो माल ना होने से जो है समझो डिमांड बढ़ गया तो भाव बढ़ गया है। यावर्षी केळीचे दर 18,000 रुपये टनांपर्यंत जाऊ शकतात, जो आजवरचा उच्चांक असेल। देशांतर्गत बाजारात नेमक्या कोणत्या शेतमालाची गरज पडेल याचा अंदाज बांधण्याची नेमकी यंत्रणा नसल्यानं यावर्षी केळी सोन्याची झाली। मात्र पुढच्या वर्षी काय होईल देवच जाणे। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।